हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते। या भागात आपण ही छोटी समय रांगोळी करणार आहे पहा, किंवा तुम्ही निरांजनासाठी म्हणून करू शकता। अतिशय सुंदर अशी ही समय रांगोळी आहे। फक्त 13-14 ग्रॅम लोकरीत होते ही रांगोळी, आणि अशीच अगदी मी मोठी केलेली आहे। तर त्या मोठ्यामध्ये आपण काय केलं, फक्त की इथे पिवळे फुलं केल्यावर हिरवा रंग वापरलाय बॉर्डरला, जो आतमध्ये घेतलाय तोच, आणि इथे मात्र आपण वरती बॉर्डरला शेडिंगचा रंग वापरलाय। त्यामुळे एकदम वेगळा लुक येतोय या रांगोळीचा, आणि मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला। यापैकी कोणतीही तुम्ही करू शकता, डिझाइन सारखंच आहे। ही फक्त 45 टाक्यांची आहे, आणि ही मी नेहमीसारखे जसे आपण इतर समय रांगोळी केली आहे 60 टाक्यापासून सुरुवात करून मग 15 टाके वाढवून आपण याचे 75 केले आहेत टाके, आणि मग पुढचं सगळं याच्याप्रमाणेच आहे। सुरुवात फक्त 60 आणि 75, 60 चेनची रिंग करायची, आणि मग 3 टाक्यात एक एक डबल क्रोशे, पुढच्या 2 असं करून त्याचे 75 करायचे, आणि मग हे 25 फुलांची अशी ही मोठी समय रांगोळी तयार होते। आणि ही जी आहे ती फक्त 15 फुलांची अतिशय सुंदर अशी छोटीशी समय रांगोळी तयार होते। तर खूपच आवडेल तुम्हाला हे करायला। ही जी रांगोळी आहे ही 7 इंच याची आउटर डायमीटर आहे, म्हणजे बाहेरून रुंदी त्याची, आणि आतली रुंदी 3 इंच आहे। आणि ही जी मोठी केली आहे याची बाहेरचीच रुंदी 10 इंच आहे, आणि आतली रुंदी जवळपास 4.5 इंच आहे। तर अशी कोणतीही तुम्हाला जी हवी असेल ती करा। खूप सोपी दिसते आहे अगदी, आणि दिसायला खूपच सुंदर दिसते। मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हे करायला। चैत्राच्या गुढीपाडव्याच्या आधी तुम्ही हे सहज करू शकता। आवडलं असेल तर आधीच लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये। चॅनल नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। चला पटकन आपण पॅटर्न बघू, आणि ही रांगोळी तुम्ही समय रांगोळी करायला सुरुवात करा। तुम्हाला हवं असेल तर असंच तुम्ही मैरपसुद्धा करू शकता। जसे मी 60 पासून सुरुवात केली आणि त्याचे 75 केले, तर तुम्ही चांगले 150 पासून सुरुवात केली, 180 वाढवून त्याचे 180 वगैरे केले, तर सेम अशीच रांगोळी तुम्ही मैरप म्हणून सुद्धा करू शकता। तर तुम्हाला जे हवं ते तुम्ही करू शकता। तसं पॅटर्न छानच आहे, कशाहीसाठी उठून दिसेल असंच आहे। मधलं जर तुम्ही याचं जसं आपण 45 रिंगपासून सुरुवात केली, तर तसं न करता तुम्ही 45 चेनच्या रिंगपासून, तर तसं न करता तुम्ही 15 डबल क्रोशे केले मॅजिक लूपमध्ये, मग 15चे 30, 30चे 45, ते कसं करायचं तुम्हाला माहीत आहे नेहमीप्रमाणे। आणि मग जर हे केलं तर तुम्ही छोटंसं टेबल मॅट किंवा फ्लॉवर पॉट ठेवण्यासाठी जे आपण करतो ते सुंदरसं करू शकता। तसंच यातही तुम्ही आतलं हे पूर्ण 60 येईपर्यंत 15, 30, 45 आणि 60 4 राऊंडमध्ये हे 60 टाके होतील, तर तुम्ही हे पूर्ण डॉयली म्हणून सुद्धा करू शकता। चला तर मग पटकन आपण पॅटर्न बघू आणि हे करायला सुरुवात करू। त्या समय रांगोळीसाठी आपण हे 2 रंग घेतोय, आणि ही शेडिंगची हिरवी सुई घेणार आहे आपण 3.5 mm ची। सुरुवात करू आपण चेन करून 45 चेनची रिंग करू हिरव्यानी। तर मी 45 रिंग चेन करून ठेवल्या आहेत। आता याची रिंग करायची आपल्याला। तर असं बोट फिरवत जा पहिल्या स्टिचपर्यंत, जेणेकरून ट्विस्ट नाही झाले पाहिजे टाके। आणि आता या पहिल्या टाक्यात आपण स्लिप स्टिचने जोडून घेऊ। आता पहिला राऊंड आपण काय करू की प्रत्येक टाक्यात एक एक हाफ डबल क्रोशे। तर पहिली चेन केली मी, हाफ डबल क्रोशे करायचा आहे म्हणून दोऱ्याचा वेढा घेऊन पहिल्या टाक्यात घाला, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, 3 टाक्यात सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन 3 इथून काढलं, दोऱ्याचा वेढा घेतला, पुढच्या टाक्यात घालून दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, दोऱ्याचा वेढा घेऊन 3चा 1, 2, 3 असं प्रत्येक टाक्यात एक एक हाफ डबल क्रोशे केला तर 45 टाके येतील तुमच्याजवळ। तर हा पहिला राऊंड करून घ्या। 45 हाफ डबल क्रोशे करून झाले आहेत आपले। आता हे थोडं ठेवल्यावर गोल होऊन जात आहे, पण पुढचा राऊंड झाला की ते चाललं जाईल, आपलं ताठ राहील छान गोल। पहिल्या हाफ डबल क्रोशेशी आपण स्लिप स्टिचनी जोडून घेऊ, म्हणजे हा एक राऊंड झाला आपला। आता दुसऱ्या राऊंडला आपण काय करणार आहे की एक डबल क्रोशे करा, पण तो बॅक लूपमध्ये। तर बॅक लूपमध्ये आधी आपण हा स्लिप स्टिच करून किंवा टाका आधी बॅक लूपमध्ये घेतला, डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2,
डबल क्रोशे 3, तीन टाक्यात तीन डबल क्रोशे केले, पण बॅक लूपमध्ये टाक्यात 2 चेन करा, चेन 1 2, पुढच्या 3 टाक्यात परत 3 डबल क्रोशे. टाक्यात म्हणते मी, पण टाक्यात नाही, आपण हा पूर्ण राऊंडच बॅक लूपमध्ये करणार आहे. म्हणजे हे समोर व्हीचं डिझाईन तसंच राहील, पाठीमागची जे टाका असतो हा तिथे आपण डबल क्रोशे करतो. असं परत 3 डबल क्रोशे करा, 1 2 3, प्रत्येकी एक डबल क्रोशे केला 3 टाक्यात आणि मध्ये 2 चेन केल्या. पुन्हा हेच रिपीट करा. आता 2 चेन, पण 2 चेन केल्या म्हणून इकडे टाका नाही सोडायचा आहे. लागोपाठच्याच टाक्यांमध्ये प्रत्येक टाक्यात डबल क्रोशे आला पाहिजे आपला बॅक लूपमध्ये. 1 2 3, चेन 2, अगेन डबल क्रोशे 3. हे बघा 3 डबल क्रोशे, 2 चेन, टाका नाही सोडत आहे आपण, परत 3 डबल क्रोशे, असं पूर्ण राऊंड करून घ्या. 3 डबल क्रोशे, 2 चेन, पुन्हा 3 डबल क्रोशे, 2 चेन, असं आपण पूर्ण राऊंड केला. शेवटच्या 2 चेन झाल्या आहेत माझ्या आणि पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी स्लिप स्टिचने आपण जोडून घेऊ. आता स्लिप स्टिच करत करत परत 2 चेनच्या गॅपपर्यंत चला. स्लिप स्टिच 1 2, आणि आता यात आपण स्लिप स्टिच करू तिसरी 2 चेन स्पेसमध्ये. आता या 2 चेनच्या स्पेसमध्ये आपल्याला व्ही करायचा आहे. आणि व्ही कसा, तर 1 डबल क्रोशे, 2 चेन, 1 डबल क्रोशे. तर 1 डबल क्रोशे पहिला म्हणून 3 चेन केल्या, मध्ये 2 चेन करायच्या व्हीच्या म्हणून 2 चेन केल्या आणि त्याच गॅपमध्ये पुन्हा 1 डबल क्रोशे केला. हा झाला पहिला व्ही. पुन्हा 2 चेन, पुढच्या 2 चेनच्या गॅपमध्ये हे 3 डबल क्रोशे सोडून दिले मधले, पुढच्या गॅपमध्ये पुन्हा व्ही करायचा म्हणजे 1 डबल क्रोशे, 2 चेन, 1 डबल क्रोशे, चेन 2, in the next space 2 chain space, again V means double crochet 1, chain 2, double crochet 1. आता हे रिपीट करा. असं आपल्याजवळ 15 गॅप आहे 2 चेनच्या, कारण आपले 45 टाके होते, तर 15 व्ही येतील आपले आणि मध्ये प्रत्येकाच्या 2-2 चेन. हा राऊंड झाला आपला. शेवटच्या 2 चेन केल्या व्ही नंतर आणि पहिल्या व्हीशी, तर पहिल्या व्ही म्हणजे या तिसऱ्या चेनशी पहिल्या डबल क्रोशेच्या स्लिप स्टिचने जोडून घ्या. आणि आपण इथे हा दोराही कापून घेऊ. पुढचा राऊंड आपण दुसऱ्या ह्याने करू. पुढचा राऊंड आपण या अबोली कलरनी करू. स्लिप नॉट करून घ्या आणि इथे आपले जो शेवटचा राऊंड केला आपण, इथे 2-2 चेनच्या 2 गॅप आहे. एक तर या व्हीच्या मध्ये 2 चेनची गॅप आहे, व्ही नंतरही परत 2 चेनची गॅप आहे. तर आपण या मधल्या 2 चेनच्या गॅपमध्ये हा रंग जोडून घेऊ. 1 चेन करून घट्ट करा गाठ. आणि आता इथे आपल्याला 3 चेन करायचे आहेत. तर आधी 1 सिंगल क्रोशे करून घेऊ आपण आणि 2 चेन, असं आपण पहिला डबल क्रोशे केला. सिंगल क्रोशे, 2 चेन. आता ही व्हीची जी 2 चेनची गॅप आहे, इथे आपल्याला 6 डबल क्रोशेचा पॉपकॉर्न करायचा आहे. तर 6 डबल क्रोशे करू आपण. 1 2 3 4 5 6, 6 डबल क्रोशे केले. आणि त्याचा पॉपकॉर्न कसा करतो आपण, टाका मोठा करून घ्या. पहिल्या डबल क्रोशेच्या टाक्यात सुई घातली आणि हा टाका त्यातून पास केला. आता परत 3 चेन करा. 1 2 3, आणि या ज्या पुढची 2 चेनची जी गॅप आहे इथे सिंगल क्रोशेनी जोडून द्या. म्हणजे अशी ही एक कळी तयार होईल. परत 3 चेन पुढच्या व्हीमध्ये. आता हा व्ही आला परत, तर या व्हीच्या 2 चेनच्या गॅपमध्ये एक 6 डबल क्रोशेचा पॉपकॉर्न. डबल क्रोशे 6, 1 2 3 4 5 6, 6 डबल क्रोशे झाल्यावर आपण पॉपकॉर्नसाठी काय करतो, टाका मोठा करून घ्या. पहिल्या डबल क्रोशेच्या टाक्यात सुई घातली, त्यातून सुई काढली आणि पहिल्या डबल क्रोशेत घातली आणि हा टाका यातून पास केला. दुसरा पॉपकॉर्न झाला. परत 3 चेन
1 2 3 आणि पुढच्या 2 चेनच्या गॅपपाशी सिंगल क्रोशेने जोडायचं. तर असा पूर्ण राऊंड करायचा आपल्याला. 6 डबल क्रोशेचा पॉपकॉर्न, 3 चेन, पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे आणि 6 डबल क्रोशेचा पॉपकॉर्न कुठे, तर प्रत्येक व्हीमध्ये. असे आपले 15 व्ही आहेत, तर 15 वेळा आपले 6 डबल क्रोशेचे पॉपकॉर्न येतील. हा राऊंड पूर्ण झाला. आपण शेवटच्या 3 चेन केल्या आहेत आणि इथे पुढच्या 2 चेनच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे करायचा असतो, तर तो ऑलरेडी केलेला आहे इथे. त्यामुळे त्या सिंगल क्रोशेच्याच टाक्यात आपण स्लिप स्टिच करू आणि बंद करून घेऊ. दोरा कापून घ्या. आता शेवटचा राऊंड आपण शेडिंगच्या रंगाने करू. हा रंग घेतो आपण शेवटच्या राऊंडसाठी. तर हा जो आपण पॉपकॉर्न केला आहे याच्यामध्ये अशी गॅप जी आहे, 2 आपण 6 सिंगल डबल क्रोशे एकत्र केले आणि त्याच्यामध्ये असा राऊंड झाला तयार. तर या गॅपमध्ये आपण हा दोरा जोडून घेऊ. आता यात आपल्याला 3 पिको करायचे आहेत. तर पहिले एक सिंगल क्रोशे करा आधी, 1 चेन 1 सिंगल क्रोशे. आता 3 चेनचा पिको करा, 1 2 3 सिंगल क्रोशे इन द सेम गॅप. मग 5 चेनचा पिको करू, 1 2 3 4 5. पुन्हा त्याच गॅपमध्ये सिंगल क्रोशे आणि मग 3 चेनचा, 1 2 3 आणि पुन्हा त्याच मागच्या भागात गॅपमध्ये सिंगल क्रोशे. असे 3 पिको केले आपण. लक्षात आलं, खालचं प्लेन आहे आपलं आणि वरती शेडिंगच्या लोकरीने 3 पिको केले. आता परत 3 चेन करायचे आहेत आपल्याला, चेन 1 2 3 आणि सिंगल क्रोशे कुठे करायचा आहे, तर हा जो सिंगल क्रोशे आहे त्या टाक्यात न करता त्या टाक्याच्या आधी या हिरव्या ज्या 2 चेनची स्पेस होती, या 2 चेनच्या स्पेसमध्ये आपल्याला सिंगल क्रोशे करायचं. परत 3 चेन, 1 2 3 आणि आता पुन्हा या दुसऱ्या पॉपकॉर्नच्या मध्ये सुई घालायची अशी वरून. परत पहा, असा पॉपकॉर्न असतो, याच्या वर असं जागा असते आपली गोल झालेली, तर इथे सुई घातली. आधी सिंगल क्रोशे केला, मग 3 चेनचा पिको. प्रत्येक पिको सिंगल क्रोशेनीच जोडतोय आपण. 3 चेन यात गॅपमध्ये, पिको नाही म्हणता येणार त्याला, लूप. 3 चेनचं लूप, मग 5 चेनचं लूप, 1 2 3 4 5. पुन्हा इथे सिंगल क्रोशे आणि शेवटी पुन्हा 3 चेनचं लूप, 1 2 3 आणि इथे परत सिंगल क्रोशे. शेडिंगच्या लोकरीने आपण असे त्याच्यावर 3 लूप केले, 3 चेनचा, 5 चेनचा आणि 3 चेनचं. पुन्हा 3 चेन करा, 1 2 3 आणि आता सिंगल क्रोशे कुठे करायचा, तर या हिरव्या ज्या 2 चेनची गॅप होती त्याच्यात हा टाका थोडा इकडे सरकवून घ्यायचा हवं होतं आणि या 2 चेनच्या स्पेसमध्ये सुई घालून सिंगल क्रोशे. परत 3 चेन, 1 2 3 या पुढच्या पॉपकॉर्नच्या मध्यभागी सिंगल क्रोशे करा आधी. मग इथे 3 चेनचं लूप, म्हणजे 3 चेन सिंगल क्रोशे, 5 चेन सिंगल क्रोशे, 3 चेन सिंगल क्रोशे, 3 चेन सिंगल क्रोशे, 5 चेन सिंगल क्रोशे, 3 चेन सिंगल क्रोशे, एवढं करून घेतलं मी. आता परत 3 चेन करा, 1 2 3 आणि सिंगल क्रोशे कुठे, तर या हिरव्या 2 चेनच्या ज्या स्पेस आहे जी, त्याच्यात आपल्याला सुई घालून सिंगल क्रोशे करा. पुन्हा 3 चेन आणि हेच रिपीट करा. वरच्या टोकाला सिंगल क्रोशे गोलात आणि इथे 3 चेनचं लूप, 5 चेनचं लूप, 3 चेनचं लूप. तर जसे हे 3 दिसतात आहे असेच आणखीन पुढचे दिसतील आपल्याला. तर हा राऊंड असा पूर्ण करते आणि मग तुम्हाला दाखवते. शेवटच्या याच्यात 3 चेनचं, 5 चेनचं आणि 3 चेनचं असे 3 लूप झाले. नंतर 3 चेन, इथे हिरव्या राऊंडच्या टाक्या 2 चेनच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे, परत 3 चेन आणि मग आपल्याला पहिल्याशी जोडायचं आहे. तर पहिला आपण इथून सुरुवात केली होती याच्या आतमध्ये टाका दोरा जोडून, त्यामुळे यातल्या पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचने जोडून खालच्या पहिल्या सिंगल क्रोशेशी दोरा कापून घेऊ हा आणि हा हाईड करते आणि मग तुम्हाला दाखवते. हे पूर्ण झाल्यावर आपलं इतकं सुंदर दिसतं आहे. शेवटी आपण 3 चेन केल्या, परत इथे सिंगल क्रोशे, 3 चेन आणि पहिलं जिथे सुरुवात केली होती तिथे त्याला स्लिप स्टिचनी जोडलं आहे पहिल्या सिंगल क्रोशेशी. तर असं हे सुंदरसं आपलं समय रांगोळी तयार झाली आहे.
मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला ही. समईसाठी लहान वाटत असेल तर तुम्ही हे नंदादीपासाठी वगैरे करू शकता. निरांजन किंवा नंदादीप कॅन्डल स्टँड म्हणून खूप सुंदर असं हे डिझाईन आहे. आणि असं शेडिंगच्या लोकरीत केलं तर खूपच छान दिसतं. तुम्हाला प्लेन साधी लोकर वापरायची असेल तर ती सुद्धा वापरू शकता. मी फक्त या शेडिंगमधलाच एक रंग कळी करायला घेतला आहे, वरचं करायला शेडिंगचा घेतला आहे. उलटंही करू शकता तुम्ही. आवडलं असेल खूप तर आधीच थंब दाबून लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये. चॅनल नसेल सबस्क्राईब केलं अजून तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.